निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी, तुझे दुःख प्रतिमा गाणं गाते. केली प्रतिमाचा आवाज आहे ना, ती गाते. प्रतिमाचा आवाज, आईचा आवाज. बाबा आता कुठे आई एक दोन शब्द बोलायला लागले, मग आई गाणं कसं गाईल? ते नाही माहिती मला, पण हा आवाज प्रतिमाचा एवढं नक्की. माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी, तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी. जगावी गळी ही ममता हो, जगावी गळी ही ममता, जगावी गळी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आई मला झोपीत नाहीये, गाणं म्हण ना ग आई. आई मला झोपीत नाहीये, गाणं म्हण ना ग आई. आई मला झोपीत नाहीये, गाणं म्हण ना ग आई. आई मला झोपीत नाहीये, गाणं म्हण ना ग आई. आई मला झोपीत नाहीये, गाणं म्हण ना ग आई. थांबते मी, तुझा त्रास कळतोय मला. तुझी आई तुला समजून न घेता सायलीला तिची मुलगी समजतीये. आपण चांगल्या गोष्टीकडे बघूयात. फक्त प्रतिमाला एक शब्द बोलता यायचा नाही. ती सायलीसाठी किती छान अंगाई म्हणतीये. झोप.
प्रतिमात्या, उद्या तुम्ही तुमच्या घरी निघून जाल. तुम्ही गेलात ना तरी तुमच्या या अंगाईचे सूर मला सतत आठवत राहतील. आता डोळ्यातनं पाणी नका काढू. तुमची मनस्थिती कळतीये मला प्रतिमात्या. सगळ्या गोष्टी इतक्या अचानक घडल्यात की तुम्हाला मनाची तयारी करायला वेळच नाही मिळाला ना. अचानक मी तुम्हाला इथे घेऊन आले आणि सांगितलं की ही तुमची माणसं आहेत. आता अचानक तुम्हाला सांगितलं जात आहे की रविराज काकांचं घर हेच तुमचं घर आहे. खूप गोंधळ होतोय ना तुमचा. हो, खूप. पण प्रतिमात्या, तुमचा एक विश्वास आहे ना की आम्ही हे जे काही करतोय ते तुमच्या चांगल्यासाठी आहे. आणि म्हणूनच एवढे दिवस तुम्ही आमच्या प्रयत्नांना साथ दिली, हो ना. मग तशीच या वेळेलाही द्याल ना. जाल ना तुमच्या घरी. जाईन. हे असं नातं लाखात एक बघायला मिळतं. हा आत्ताचा क्षण ना या दोघींचा आहे. त्यांना एकत्र घालवू द्या. चला आपण जाऊया. आज हवा तेवढा वेळ एकत्र घालवा, कारण एवढा वेळ तुम्हाला परत कधीच एकत्र मिळणार नाही. उद्या मी या मायलेकींची कायमची ताटातूट करणारच. सायली सुभेदार, तुमच्यासाठी नोटीस आले.
यात लिहिलंय की वात्सल्या आश्रमावर जो स्टे आणला होता तो त्यांनी काढून टाकलाय आणि महिपत शिखरे आता कधीही तो आश्रम